श्री दुर्गा महात्म्य श्री दुर्गा सप्तशती कथा अध्याय पहिला। नवरात्री देवीची स्तुती श्रद्धेने केली, तिच्या पराक्रमाची आरती मनोभावे भक्तिपूर्वक गायली म्हणजे दुःख, दारिद्र्य व दैन्य नष्ट होते, शत्रूंचा नाश होतो, सर्व प्रकारचे सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते, मनोरथ पूर्ण होतात, अंगी सामर्थ्य येते, अशी भाविकांची भावना आहे। पूर्वी सूरत नावाचा एक राजा होता। तो पृथ्वीवर राज्य करत होता। तो नीतिमान, धर्मनिष्ठ होता। प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत होता। एकदा एका शत्रूने या राजाच्या देशावर आक्रमण केले, जोरदार हल्ले चढवले। सूरत राजाने शौर्याने प्रतिकार केला। सूरत राजा पराक्रमी होता, सामर्थ्यवान देखील होता, युद्धकलेत निपुण होता, तरी सुद्धा त्याचा पराभव झाला। सूरत राजा नंतर नगरात येऊन राज्यकारभार पाहू लागला। तेथेही त्या प्रबळ शत्रूंनी सूरत राजाला चारी बाजूने वेढा दिला। राजा कोंडीत सापडला। त्याने प्रतिकार केला, परंतु त्याचा इलाज चालेना। जयाचे पारडे शत्रूच्या बाजूने झुकले। राजा पराभूत झाला। बलवान राजाला युद्धात अपयश आल्यामुळे तो निराश बनला। त्याच्या दुष्ट प्रधानाने नगरातील सर्व खजिना लुटला। राजाचे स्वामित्व नष्ट झाले। राजा सूरत अरण्यात निघून गेला। अरण्यात हिंडता हिंडता त्याला मेघा ऋषींचा आश्रम दिसला। तो परिसर अतिशय शांत होता। अनेक ऋषीमुनी व त्यांचे शिष्य तेथे साधना करत होते। राजा आश्रमात आला। मेधा ऋषीने त्याचा आदर सत्कार केला। आश्रमात एका निवांत ठिकाणी बसून राजा सूरत विचार करू लागला, पूर्वजांचे राज्य मला सांभाळता आले नाही, प्रजाजन सुखात असतील का? तो दुष्ट प्रधान माझ्या प्रजेचा छळ तर करीत नसेल ना? माझा सारा खजिना त्या स्वार्थी प्रधानाने रिकामा केला असेल। माझ्या प्रजेवर तो हैवान नक्कीच अन्याय करत असेल। या विचाराने राजाचे मन चिंतातूर झाले। इतक्यात समोरून एक वैश्य येताना त्याने पाहिले। राजा सूरतनी त्याला विचारले, तुझे नाव काय? माझे नाव समाधी, त्याने सांगितले। तू असं खिन्न का? बावरलेला का दिसतोस? काय झाले? राजाने विचारले। मी अत्यंत श्रीमंत घराण्यात जन्मलो, परंतु माझ्या बायको मुलांनी धनलोभाने मला घरातून बाहेर काढलं, म्हणून मी दुःखी आहे। माझ्या मनात सारखे विचार येतात, माझी पत्नी सुखात असेल का? माझी मुले चांगली वागत असतील का? वैश्य म्हणाला, अरे त्याने तुला हकलून दिले असून देखील तू त्यांचा विचार करतोस? त्यावर वैश्य म्हणाला, महाराज आपण म्हणता हे खरं आहे। त्यांनी माझ्यावर अन्याय केला, तरी मी त्यांच्याबरोबर निष्ठुर होऊ शकत नाही। त्यांनी माझा अपमान केला तरी सुद्धा माझं मन त्यांच्याकडे ओढत आहे। मी आता काय करू? राजा म्हणाला, माझ्याही मनाची तशीच अवस्था झाली आहे। माझे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले, सारा खजिना प्रधानाने बळकावला। मी माझ्या प्रजेचा विचार करत आहे, त्याचे कारण काय? राजा सूरत व समाधी वैश्य याचे कारण विचारण्यासाठी मेधा ऋषींकडे गेले। दोघांनी मेधा ऋषींना नमस्कार केला। राजा म्हणाला, महाराज मी आपणाला एक प्रश्न विचारू? ऋषी म्हणाले, विचार। माझे राज्य नष्ट झाले, तरी सुद्धा राज्याबद्दल, प्रजेबद्दल आपुलकीची भावना माझ्या मनात येते। या समाधी वैश्याला त्याच्या बायको मुलांनी धनाच्या लोभाने घरातून बाहेर काढले, तरी देखील त्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे। त्यांच्याबद्दल हा निष्ठुर, निर्दय होऊ शकत नाही। त्यांच्याबद्दलची आसक्ती कमी होत नाही। आम्हाला हे सर्व कळत असूनही अंतःकरणाची वृत्ती ताब्यात का राहत नाही, याचे काय कारण आहे? ऋषी म्हणाले, हे राजन, ही योग माया। माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या मायेचे चक्रात सापडल्यामुळे स्वार्थी बनतो। आपणाला उपयोगी पडते ही मोठी आशा मनात ठेवून माणूस आपल्या मुलाबाळांचे पोषण करतो। ही भगवान विष्णूची योगनिद्रा आहे। जग मोहित करणारी ही योगनिद्रा ज्ञानी लोकांची अंतःकरणे सुद्धा आकर्षून मोहाकडे प्रवृत्त करतात। या भगवती महामायेपासून सर्व चराचर उत्पन्न झाले आहे। ही प्रसन्न झाली म्हणजे माणसाला मोक्ष मिळतो। परंतु या भगवती महामायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे कार्य काय, तिचे स्वरूप कसे आहे, असे राजाने विचारले। प्रथम अध्याय समाप्ती। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री दुर्गा महात्म्य श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय दुसरा। मधुकैटंभाचा वध। ही महामाया नित्य स्वरूप आहे।
हिने सर्व जग व्यापून टाकले आहे. तरी देखील भक्तांवर कृपा करण्यासाठी ही महामाया कार्यपरत्वे निरनिराळी रूपे धारण करते. या भगवतीच्या उत्पत्ती संबंधी कथा मी आज तुम्हाला सांगतो, ती शांतपणे ऐका. ऋषी म्हणाले, पूर्वी कल्पाच्या शेवटी सर्व जन्मे झालेला भगवान श्री विष्णू शेषाच्या शय्या करून योग निद्रेत मग्न होते. तेव्हा श्री विष्णूंच्या कानातील मळापासून मधु व कौटप असे दोन महाभयंकर राक्षस निर्माण झाले आणि ते ब्रह्मदेवाला मारण्यास धावले. श्री विष्णूंच्या नाभी कमलावर बसलेले ब्रह्मदेव भयभीत झाले. आपले आता रक्षण कोण करणार? श्री विष्णू तर योगनिद्रेत मग्न आहेत. अखेर ब्रह्मदेव श्री विष्णूला जागृत करण्यासाठी श्री विष्णूच्या डोळ्यात असलेल्या योगनिद्रेची स्तुती करू लागले. हे योगनिद्रे, तू अमृत स्वरूपी आहेस. तू नित्य अक्षर प्रणय स्वरूपी आहेस. तुझ्यापासून जग उत्पन्न होते. जगाचे पालन पोषण तूच करतेस. अंती जगाचा संहार करणारीही तूच आहेस. तूच महाविद्या आहेस, महामाया आहेस, महाबुद्धी आहेस आणि महास्मृती आहेस. तू महादेवी आहेस. तू महेश्वरी आहेस. सत्व, रज, तप या गुणांना उत्पन्न करणारी मूल प्रकृती आहेस. शंख, चक्र, गदा, तलवार इत्यादी शस्त्रे धारण करणारी तू शक्तिमान आहेस. तू सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा परमेश्वर ही तुझ्या अधीन आहे. हे योग निद्रे, तूच मला श्री विष्णू व शंकराला शरीर धारण करायला लावलेस. आता तू मला प्रसन्न हो. या मधुकैटभ राक्षसाला मोहात टाक. श्री विष्णूला त्वरित जागे कर. श्री विष्णूच्या मनात राक्षसांना मारण्याची बुद्धी निर्माण कर. ब्रह्मदेवाची ही स्तुती ऐकून योग निद्रा प्रसन्न झाली. श्री विष्णूंच्या शरीरातून निघून ब्रह्मदेव पुढे उभी राहिली. योग निद्रा निघाल्यामुळे श्री विष्णू जागे झाले. त्यांनी आपल्या समोर उभे राहिलेल्या मधु कैटभ राक्षसाला पाहिले. ब्रह्मदेवास खाण्यास तयार झालेल्या मधु कैटभ राक्षसाबरोबर श्री विष्णूंनी आपल्या बाहूंनी युद्ध केले. ते युद्ध 5000 वर्ष चालले. शेवटी खुश होऊन मधु कैटभ विष्णूला म्हणाले, वर माग. श्री विष्णूंनी वर मागितला. तुम्ही दोघांनी माझ्या हातून मरावे. त्यावेळी सर्वत्र जलमय झाले होते. राक्षस म्हणाले, ठीक आहे, पृथ्वीच्या ज्या भागावर पाणी नसेल तेथे आम्हाला मार. तेव्हा श्री विष्णूंनी त्याची मस्तके आपल्या मांडीवर घेतली व दोघांची मस्तके चक्राने छेदून टाकली. श्री विष्णूंनी मधु कैटभाचा अशा रीतीने वध केला. त्यानंतर ऋषी म्हणाले, या देवीच्या पराक्रमाच्या आणखी कथा ऐका. अध्याय दुसरा समाप्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय तिसरा. महिषासुराचा वध. पूर्वी दैत्यांचा सेनापती महिषासूर व देवांचा सेनापती इंद्र यांचे 100 वर्ष घनघोर तुंब युद्ध झाले. या युद्धात महिषासुराने इंद्राचा दारुण पराभव केला. तेव्हा पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाला पुढे करून श्री विष्णू व शंकराकडे गेले. त्यांनी सर्व हकीकत या दोघांना सांगितली व महिषासुराला मारून टाकण्याची विनंती केली. देवांच्या या भाषणाने ब्रह्मा, विष्णू व शंकर अत्यंत कुपित झाले. या तिघांच्या मुखातून एका प्रकारचे भयंकर तेज बाहेर पडले. इतर देवांच्या शरीरातून देखील तेज बाहेर पडले. हे सर्व तेज एकत्र होऊन त्या तेजाचा एक राशी बनला. त्या तेजाने सर्व दिशा व्याप्त झाल्या. त्या तेजातून एक अत्यंत तेजस्वी स्त्री बाहेर पडली. प्रत्येक देवाच्या तेजाने तिचा एक एक अवयव बनला. हीच ती शिवादेवी होय. महिषासुराला मारण्यासाठी प्रत्येक देवाने आपल्या शस्त्रातून आणखीन एक शस्त्र काढून देवीला दिले. शंकराने आपल्या शूलातून एक शूल काढून दिला. विष्णूने चक्र दिले. वरुणाने शंखावर पाश दिला. अग्नीने शक्ती दिली. वायूने धनुष्य व पाशबाणांनी भरलेले 2 भाते दिले. इंद्राने वज्र व ऐरावत पासून एक घंटा काढून दिली. यमाने कालदंडापासून एक दंड काढून दिला. दक्ष प्रजापतीने स्फटिका क्षमाला दिली. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. क्षीरसागराने एक उज्ज्वल हार, कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे व अनेक प्रकारचे अलंकार दिले. विश्वकर्माने अत्यंत तीक्ष्ण असा परशु दिला. समुद्राने कधीही न कोमजणाऱ्या कमलांच्या 2 माळा दिल्या. हिमालय पर्वताने बसण्यासाठी सिंह व अनेक रत्न दिली. कुबेराने कधीही रिकामे न होणारे मद्य पिण्याचे भांडे दिले.
शेषाने उत्तम मण्याने युक्त असा नागहार दिला. इतर सर्व देवांनी रत्ने व शस्त्रास्त्रे देऊन सन्मानित केले. देवी सिंहासनावर बसली. मोठ्याने गर्जना करू लागली. देवीचा सिंहनाद ऐकून महिषासूर व इतर राक्षसासहित क्रोधाने धावून आला. देवीच्या धनुष्याच्या ठणकाराने सर्व त्रैलोक्य व्यापून गेले. महिषासुराचा सेनापती चिक्षुर देवीच्या अंगावर चालून गेला. देवीशी युद्ध करू लागला. चामर नावाचा राक्षस आपल्या चतुर्नंग सेनेसह देवीशी लढू लागला. उदग्र नावाचा राक्षस 60,000 रथ बरोबर घेऊन देवीशी लढू लागला. महाहनू राक्षसाचे सैन्य 1 कोटी होते. असिलोमा नावाच्या राक्षसाचे सैन्य 5 कोटी होते. बाष्कल राक्षसाचे सैन्य 8 लक्ष होते. प्रत्येकजण आपल्या सैन्यानिशी देवी पुढे लढण्यास आले. परिवारित व बिंडाल असे सैन्य घेऊन देवीवर युद्ध करण्यास धावले. याशिवाय दुसरेही लक्षवधी मोठमोठे राक्षस रथ हातघोडे यासह युद्धात सामील झाले. महिषासूर आणि हे सर्व राक्षस तोमर, गोफणी, मुसळे, तलवारी, कुऱ्हाडी, बाण इत्यादी शस्त्रांनी देवीशी लढू लागले. देवीनेही आपल्या शस्त्रांचा वर्षाव करून राक्षसांची शस्त्रास्त्रे छेदून टाकली. देवीचे वाहन सिंह गर्जना करीत राक्षस सैन्यात संचार करू लागले. देवीच्या सुस्कार्या पाहून अनेक गण निर्माण झाले. ते राक्षस सैन्यांचा संहार करू लागले. देवीने त्रिशूळ, गदा, तलवारी इत्यादी शक्तिशाली शस्त्रांनी शेकडो महान राक्षसांना मारले. कित्येक बलाढ्य राक्षसांना पाशात बद्ध केले. कित्येकाची शिरे तलवारीने उडवली. कित्येक राक्षस देवीच्या गदेच्या प्रहाराने व्याकुळ झाले. कित्येकाने देवीने त्रिशूलाने ठार केले. देवीने बाणांचा अखंड वर्षाव केल्यामुळे कित्येक राक्षसांच्या शरीराचे तुकडे झाले. देवीने या युद्धात राक्षसांचा भयंकर संहार केला. राक्षसांनी देवीवर शस्त्रांचा जबरदस्त मारा चालवला. पण देवीने त्यांच्या शस्त्रांचा चुरडा करून राक्षसांना लोळून मारले. राक्षसांच्या रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. राक्षस धडाधड कोसळू लागले. देव आनंदित झाले. स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी करू लागले. राक्षसांची अतोनाद प्राणहानी झाली. हे पाहून राक्षसांचा सेनापती चिक्षुर देवीवर धावून आला. त्याने देवीवर बाणांची वृष्टी केली. पण देवीने त्याचे सर्व बाण तोडून टाकले. त्याचा सारथीही मारला. त्याचे धनुष्य तोडले. तेव्हा त्याने हातात तलवार घेतली व सिंहाच्या मस्तकावर व देवीच्या दंडावर प्रहार केला. पण त्याची तलवार मोडली. नंतर त्याने देवीच्या अंगावर शूल फेकला. त्यावेळी आकाशातून सूर्यबिंब येत असल्याचे जणू भासले. देवीने आपल्या शूलाने त्या शूलाचे तुकडे केले. राक्षसाचे मस्तकही तोडले. चक्षुर पडल्यावर चामर नावाचा राक्षस हत्तीवर बसून देवीशी युद्ध करण्यास पुढे आला. त्याने देवीवर शक्ती सोडली. परंतु देवीने नुसत्या हुंकारानेही ती शक्ती निस्तेज करून टाकली. आपली प्रभावी शक्ती निष्प्रभ झाल्यानंतर त्याने संतापून शूल फेकला. देवीने आपल्या बाणांनी त्या शूलाचे असंख्य तुकडे केले. देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या गंडस्थळावर जाऊन बसला व चामराबरोबर बाहू युद्ध करू लागला. युद्ध करता करता दोघेही खाली उतरले. एकमेकांवर भयंकर प्रहार करू लागले. नंतर सिंहाने आकाशात उड्डाण केले आणि खाली येताना हाताच्या जोरदार प्रहाराने चामराचे शीर धडावेगळे केले. उदग्र नावाचा राक्षस देवीने दगड व झाडे यांच्या प्रहाराने जमीनदोस्त केला. हातांच्या बुक्क्याने कराल राक्षसाला मारले. गदेच्या प्रहाराने उद्धत या राक्षसाचा चेंदामेंदा केला. गोफणगुंड्याने बाष्कल राक्षसाला ठार केले. ताम्र व अंधक या राक्षसांना देवीने बाणाने मारले. उग्रमुख, उग्रवीर्य, महाहनू या 3 राक्षसांना देवीने त्रिशूलाने मारले. बिडाल नावाच्या राक्षसाचे मस्तक देवीने तलवारीने धडावेगळे केले. दुर्धर व दुर्मुख या राक्षसांचा बाणांनी मारा करून त्यांना ठार मारले. आपले महाप्रतापी योद्धे व पराक्रमी सैन्य त्यांना देवीने रणांगणात धूळ चाकली. राक्षस सैन्य अधिकाऱ्यांची देवीने महासंग्राम करून धुळादाण केली. आपले सैन्य नष्ट होत चालले आहेत. आपले सेनापती मारले गेले आहेत. महिषासुराने ते पाहून रेड्याचे रूप धारण केले. देवीच्या गणास मारून तो सिंहास मारण्यास धावला. मोठमोठे पर्वतरांगाने आपल्या
शिंगाने उचलून देवीच्या अंगावर फेकू लागला. त्याच्या धावण्याने, ओरडण्याने व शेपटी जोरजोराने आपटू लागल्याने सर्व कंपित झाले. देवी कुप्त झाली व त्याला मारण्यास धावली. तिने त्याला पाशात बांधले. तेवढ्यात त्याने रेड्याचे रूप सोडून सिंहाचे रूप घेतले. देवी सिंहाचे मस्तक तोडत आहे. तोच तिला सिंहाच्या जागी ढाल तलवार घेतलेला महाभयंकर पुरुष दिसला. पुरुषाला देवीने बाणाने विधून टाकू लागले. तोच तो पुरुष हत्ती बनला. आपल्या सोंड्याने देवीला खेचू लागला. देवीने तलवारीने त्याची सोंड तलवारीच्या एका फटक्यात उडवली. त्याने मग पुन्हा रेड्याचे रूप धारण केले व देवीवर मोठमोठे पर्वत शिंगाने उचलून भिरकवू लागला. त्यावेळी देवीने मद्यप्राशन केले, उद्गार काढले. तुझा नाश अगदी जवळ आला आहे. आता तू गर्जना करीत आहेस, पण तू मेल्यावर देव गर्जना करतील. देवीने उडी मारली. राक्षसांच्या अंगावर ती चढली. राक्षसाला तिने पायाने दाबून धरले व त्यांच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागली. तेव्हा रेड्याच्या मुखातून तो राक्षस रूपाने बाहेर पडू लागला. देवीने त्याला मध्येच अडवले. तो अर्धा बाहेर आला. तशा अवस्थेत राक्षस देवीशी लढू लागला. त्या देवीने तीक्ष्ण तलवारीने त्याचे मस्तक उडवले. महिषासूर मरून पडल्यावर बाकीचे राक्षस पळत सुटले. सर्व देव आनंदाने स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले. देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर देवांनी रणचंडिकेचा जय जयकार केला, तिची स्तुती केली. हे देवी, तू जगाचे मूळ कारण आहेस. तू त्रिगुणात्मक आहेस. असे असून सुद्धा ब्रह्मादी देवांना तुझा पार लागला नाही. दुर्गे, तुझे स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीती नाहीशी करतेस. जे स्वस्थ चित्ताने तुझे स्मरण करतात त्यांना तू कल्याणकारक बुद्धी देतेस. दारिद्र्य, दुःख व भय दूर करणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? सर्वांवर उपकार करणारी तू नेहमी दर्यादी चित्त आहेस. महिषासुराला मारून तू त्याला स्वर्गात पाठवलेस, म्हणजे त्याच्यावर उपकारच केलेस. शत्रूच्या बाबतीत देखील तुझी बुद्धी चांगली असते. हे देवी, तू तुझ्या शूलाने, तलवारीने, धनुष्याने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने तू आमचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सर्व दिशांनी रक्षण कर. अशा रीतीने स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, तुम्हाला हवा असेल तो वर मागा. यावर देव म्हणाले, तू आमचा मोठा शत्रू नष्ट केला आहेस. आता काय मागायचे बाकी राहिले आहे? पण तुझे स्मरण केले किंवा न केले तरी तू आमची सर्व संकटे दूर कर आणि आमच्या अभिवृद्धीला कारण हो. देवी तथास्तु म्हणून गुप्त झाली. तिसरा श्री गणेश श्री दुर्गा सप्तशती कथासार श्री दुर्गा महात्म्य अध्याय 4. शुंभ निशुंभाची कथा. पूर्वी शुंभ निशुंभ दैत्य फारच उन्मत्त झाले होते. त्यांनी त्रैलोक्याचे राज्यहरण करून देवांना पदच्युत केले. पराभूत झालेल्या देवांना देवीच्या वराचे स्मरण झाले. देवीने सर्व देवांना वर दिला होता. माझे स्मरण करताच मी तुम्हाला संकटातून मुक्त करेन. म्हणून देव हिमालय पर्वतावर गेले व विष्णू मायेची स्तुती करू लागले. हे भगवती, जगाचे कल्याण करणाऱ्या तुला नमस्कार असो. तुझ्या शांत व रौद्र रूपाला नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी बुद्धिरूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो. जी सर्व भूतांचे ठिकाणी निद्रा, भूक, शक्ती, तृष्णा, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, लक्ष्मी, स्मृती, दया, दृष्टी रूपाने राहते त्या देवीला आमचा नमस्कार असो. हे देवी, पूर्वी तुझे स्मरण केले असता तू महिषासुराचा नाश केलास. आता सुद्धा प्रसन्न होऊन तू शुंभ आणि निशुंभाचा नाश कर. देव अशा रीतीने स्तुती करत असता पार्वती जान्हवी तीर्थस्नान करण्यासाठी तेथे आली. तिने देवांना विचारले, तुम्ही कोणाची स्तुती करत आहात? तोच पार्वतीच्या शरीरातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ निशुंभांकडून पराजित झालेले देव माझी स्तुती करीत आहेत. अंबिका देवी पार्वतीच्या शरीर कोशापासून निर्माण झाली, म्हणून लोक तिला कौशिका म्हणून ओळखतात. कौशिकी पार्वतीच्या शरीर कोशापासून निघताच पार्वतीचा रंग काळा झाला. तेव्हा लोक तिला कालिका म्हणू लागले. ती हिमालयात राहू लागली. एकदा शुंभ व निशुंभाचे सेवक चंडमुंड हिमालयात आले. त्यांनी कौशिकीचे अत्यंत सुंदर रूप पाहिले. शुंभ निशुंभ यांना येऊन सांगितले, हिमालयात आम्हाला एक सुंदर स्त्री दिसली. तिच्यासारखे अप्रतिम सौंदर्य आम्ही कोठेच पाहिले नाही. आपण देवाजवळची उत्तमोत्तम रत्ने हिरावून घेतलीत. तेव्हा हे मनोहर सुंदर स्त्रीरत्न आपणाजवळ असायलाच हवे. हे त्यांचे उद्गार ऐकून शुंभ निशुंभ या दैत्यांनी त्या अनुपम सौंदर्याचा स्त्रीला घेऊन येण्यासाठी सुग्रीव दैत्याला दूत म्हणून पाठवले. सुग्रीव देवीजवळ गेला व म्हणाला, हे सुंदरी,
शुंभ व निशुंभ हे बलवान आहेत, महापराक्रमी आहेत. त्यांनी त्रैलोक्य जिंकले आहे. देवांना त्यांनी आपले दास्य पत्करायला लावले. तेव्हा तू माझ्याबरोबर चल, त्यांची पत्नी हो. यावर देवी म्हणाली, मी एक प्रतिज्ञा केली आहे. प्रतिज्ञा? कसली प्रतिज्ञा? सुग्रीवाने विचारले. जो माझ्याशी युद्ध करून मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच मी लग्न करेन. ही माझी वीर प्रतिष्ठा आहे. तेव्हा शुंभ निशुंभ यांनी माझ्याशी युद्ध करून मला जिंकून घ्यायला सांग. देवी म्हणाली, तू गर्व करू नकोस. त्यांच्या सामर्थ्यापुढे शक्तिमान देव टिकले नाहीत. तू एक स्त्री आहेस. त्यांच्यापुढे तुझा कसा काय निभाव लागणार? पराभव पत्करण्यापेक्षा तू आत्ताच माझ्याबरोबर चल. सुग्रीवाने सांगितले. तू माझा निरोप त्यांना जाऊन सांग. मी माझी प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही. माझ्याशी लग्न करण्याची ज्याची इच्छा असेल तर त्यांना माझ्याशी युद्ध करून मला जिंकावे लागेल. तशी मी त्यांना मिळणार नाही. देवी उद्गारली. सुग्रीवाने देवीचा निरोप शुंभ निशुंभांना कळवला. अध्याय समाप्त. श्री गणेश. श्री दुर्गा सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य. अध्याय 5. धूम्रलोचनाचा वध. देवीचा निरोप ऐकून शुंभ दैत्याला क्रोध आला. त्याने धूम्रलोचन या आपल्या बलाढ्य सेनापतीला 60,000 सैन्यांसह पाठवले व देवीला जबरदस्तीने घेऊन येण्यास सांगितले. धूम्रलोचनाने देवीची भेट घेतली. तिला आपल्या स्वामीची आज्ञा निवेदन केली. तुझ्याजवळ सैन्य आहेत, तू मला बळजबरीने नेऊ शकतोस. देवीचे उद्गार ऐकून धूम्रलोचन रागाने देवीच्या अंगावर धावला. देवीने नुसत्या हुंकाराने त्याचे क्षणार्धात भस्म केले. राक्षस सैन्य खवळले. ते देवीवर हल्ला करण्यास आवेशाने धावले. त्यांनी देवीवर जोरदार हल्ला चढवला. देवीने राक्षस सैन्यावर बाण, शक्ती, कुऱ्हाडी यांचा प्रचंड वर्षाव केला. राक्षस सैन्याची धुळादाण केली. देवीचा सिंह देखील राक्षस सैन्यात घुसला व त्याने राक्षस सैन्याची दाणादाण उडवली. धूम्रलोचनाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून शुंभ संतापला. त्याने चंड मुंड यांना भरपूर सैन्य घेऊन देवीला उचलून घेऊन येण्यास पाठवले. अध्याय समाप्त. श्री दुर्गा सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य. अध्याय 6. चंडमुंड यांचा वध. चंडमुंड सैन्यासह द्वेषाने आले. त्यावेळी देवी हिमालयाच्या शिखरावर बसली होती. चंडमुंड यांनी तिला दुरूनच पाहिले. ते दोघंही तिला पकडण्यासाठी धावले. त्यांना पाहून देवी क्रोधायमान झाली. तिच्या शरीरापासून भयंकर अशी काली देवी निर्माण झाली. तिच्या गळ्यात माणसांच्या मस्तकाची माळ होती. ती वाघाचे कातडे नेसली होती. तिचा जबडा मोठा होता. त्यातून जीभ बाहेर लळलळत होती. तिच्या डोळ्यात अंगार फुलत होते. राक्षस सैन्यातील रथ, हत्ती, घोडे खाण्यास तिने आरंभिले. राक्षसांनी सोडलेली सर्व शस्त्रे ती खाऊ लागली. कित्येक राक्षसांना प्रचंड जबडा पसरून तिने गिळून टाकले. चंड मुंड तिच्या अंगावर धावून गेले. त्यांनी देवीवर टाकलेली अतोनात शस्त्र देवीने गिळून टाकली. देवी रागाने लाल झाली होती. ती चंडाच्या अंगावर धावली. त्याचे केस पकडून त्याचे मस्तक तलवारीने कापून टाकले. तेव्हा मुंड कोपला. तिच्या अंगावर चालून आला. देवीने मुंडाचे मस्तकही तलवारीने धडावेगळे केले. राक्षस सैन्य पळत सुटले. चंड व मुंड यांची मस्तके घेऊन देवी चंडिकेकडे आली. मी चंड आणि मुंड या 2 दैत्यांना मारले. आता तू शुंभ आणि निशुंभ या 2 दुष्ट दैत्यांना मार. कालीदेवी म्हणाली, तू चंड मुंड यांना मारलेस म्हणून लोक तुला चामुंडा म्हणतील. चंडिकाने उद्गार काढले. श्री दुर्गा महात्म्य. अध्याय समाप्ती. श्री गणेश. दुर्गा सप्तशती कथासा. श्री दुर्गा महात्म्य. रक्तबीजाचा वध. चंड मुंड मारले गेलेले पाहून शुंभ हा देवीशी युद्ध करण्यासाठी उदायुध, कंबू, कोटीवीर्य, धूम्र वगैरे राक्षसांसह दात ओठ खात आला. त्याने देवीला वेढा दिला. देवीने गर्जना करून धनुष्याचा प्रचंड टंकार केला. देवीच्या मदतीसाठी प्रत्येक देवाच्या शरीरातून एक शक्ती निर्माण झाली. ब्रह्मदेवापासून ब्रह्मणी, शंकराची माहेश्वरी, कार्तिक स्वामींपासून कौमारी, विष्णूपासून वैष्णवी, वाराही, नरसिंहापासून नारसिंही, इंद्रापासून ऐन्द्री इत्यादी सर्व शक्ती देवीच्या सहाय्यास आल्या.
त्या अपराजिता देवीने शंकराला सांगितले की भगवन, तू माझा दूत म्हणून शुंभ व निशुंभ या दैत्यांकडे जा व त्यांना सांग, इंद्राला त्रैलोक्याचे राज्य मिळावे व तुम्ही पाताळात जावे, नाहीतर माझी शक्ती तुमचे मांस खाऊन तृप्त होतील. शंकर या कार्यासाठी तयार झाले. त्यामुळे शिवदूती म्हणून जगात देवी विख्यात झाली. शंकराच्या मुखातून देवीचा हा निरोप ऐकून महादैत्यांना क्रोध आला. राक्षस सैन्य नेटाने युद्ध करू लागले. देवशक्ती आपापल्या शस्त्रांनी राक्षस सेना नष्ट करू लागल्या. राक्षस सेनेचा संहार होत असलेला पाहून रक्तबीज नावाचा महाशक्तिशाली राक्षस पुढे आला. महाशक्तिशाली राक्षस पुढे सरसावला. रक्तबीजाला ब्रह्मांडी वगैरे शक्ती आपल्या शस्त्रांनी घायाळ करू लागले. पण त्याच्या रक्तापासून हजारो वीर्यवान, बलवान व पराक्रमी राक्षस अत्यंत भयंकर अस्त्र शस्त्र घेऊन निर्माण होऊ लागले. ते घोर युद्ध करू लागले. अखेर चंडिका कालीला म्हणाली, चामुंडे, तू आपले मुख विस्तीर्ण कर व रक्तबीजाचे रक्त पिऊन टाक. त्यापासून निर्माण झालेले राक्षस खाऊन टाक. तरच हा राक्षस रक्तहीन होऊन नाहीसा होईल. त्यामुळे रक्तबीजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून नवीन राक्षस निर्माण होणार नाही. चामुंडा त्याप्रमाणे करू लागली. रक्तबीज चंडिकेवर गदेने प्रहार करू लागला. चंडिकाही त्याच्यावर बाण, शूल, वज्र, तलवार याने प्रहार करू लागली. शस्त्राच्या माराने जर्जर झालेला रक्तबीज राक्षस रक्तहीन होऊन धरणीवर कोसळला. सर्व देवांना व देवशक्तींना तो मरून पडलेला पाहून अत्यंत आनंद झाला. दुर्गा महात्म्य कथा समाप्त. श्री दुर्गा सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य अध्याय 8. निशुंभाचा वध. रक्तबीजाला मारलेलं पाहून शुंभ व निशुंभ दोघेही संतापले आणि देवीला मारण्यासाठी त्वरेने धावले. शुंभ निशुंभ या दोघांचे देवीशी घनघोर युद्ध झाले. शुंभ व निशुंभ देवीवर बाणांचा वर्षाव करू लागले. देवीने ते बाण आपल्या बाणांनी छेदून टाकले. देवीने त्या दोघांवर आपल्या तीक्ष्ण शस्त्रांनी प्रहार केले. देवीने आपल्या क्षुरप्र नावाच्या बाणाने निशुंभाची ढाल तलवार तोडून टाकली. निशुंभाने देवीवर शूल व शक्ती फेकली. देवीने चक्र सोडून त्यांचे तुकडे केले. देवीच्या बाणांच्या वर्षावाने निशुंभ घायाळ होऊन मूर्छित पडला. तेव्हा शुंभ अंबिकेला मारण्यासाठी शूल घेऊन धावला. देवीने आपल्या उल्का नामक शक्तीने तिचा नाश केला. शुंभाने सोडलेले बाण देवी आपल्या बाणांनी छेदून टाकीत होते. अखेर देवीने आपल्या शूलाने शुंभाला मूर्छित केले. इतक्यात निशुंभ सावध झाला आणि कौशिकी, काली, देवी वाहन, सिंह यांच्यावर शस्त्रांनी प्रहार करू लागला. निशुंभाने मायेने 10,000 हात धारण केले व चक्रांच्या वर्षावाने देवीला झाकून टाकले. देवीने बाणांनी चक्रे नष्ट केली. निशुंभाच्या गदेचे देवीने चूर्ण केले. तेव्हा त्याने हातात शूल घेतला. देवीने आपल्या शूलाने निशुंभाचे हृदय वितीर्ण केले. त्या हृदयातून दुसरा एक तेजस्वी पुरुष निघाला व देवीशी युद्ध करू लागला. देवीने त्या पुरुषाचे मस्तक तलवारीने छाटून काढले. तलवारीने कापून टाकले. निशुंभ मारून जमिनीवर पडला. ब्रह्माणी इत्यादी मातृदेवतांनी इतर राक्षस सैन्यांचा नाश केला. श्री गणेशी दुर्गा सप्तशती कथासार. दुर्गा महात्म्य अध्याय 9. निशुंभाचा आपल्या भावाचा वध झालेला पाहून शुंभ अधिकच चिडला व देवीला म्हणाला, तू अनेकांच्या आश्रयाने आधाराने लढत आहेस. तू एकटी माझ्याशी लढायला ये. मूर्खा, या सर्व शक्ती तुझ्याच शरीरातून निघालेल्या माझ्याच विभूती आहेत. तुझी इच्छा असल्यास मी एकटी लढायला तयार आहे. देवीने उद्गार काढताच एक एक शक्तिमान विभूती देवीच्या शरीरात अंतर्ध्यान पावली. देवी एकटी शुंभाशी लढू लागली. घनघोर युद्ध जुंपले. देवी जी जी भयंकर अस्त्रे सोडित असे ती शुंभ नाहीशी करत असे. शुंभाने सोडलेली अस्त्रे देवी हुंकाराने भस्म करीत असे. प्रथम तलवार, बाण, गदा, शूल इत्यादी शस्त्रास्त्रांनी युद्ध झाले. देवीने शुंभाची ती सर्व शस्त्रे नष्ट करून टाकली. शेवटी शुंभाने देवीच्या हृदयावर प्रहार करण्यास सुरुवात केली. मग तो देवीला घेऊन अंतराळात गेला.
तेथे शुंभ आणि देवीचे बहुयुद्ध झाले. पुष्कळ वेळ हे बहुयुद्ध चालले होते. अखेर देवीने शुंभाला गरागरा फिरून जमिनीवर आपटले. अशा स्थितीत सुद्धा उठून शुंभ देवीच्या अंगावर धावून गेला. शुंभ जवळ येत असलेला पाहून देवीने त्याचे हृदय शूल खुपसून विदीर्ण केले. शुंभ मरून पडला. वातावरण प्रसन्न झाले. आकाश स्वच्छ झाले. उल्कापात होत होते ते सर्व शांत झाले. देवांनी आनंदाने देवीवर पुष्पवृष्टी केली. गंधर्व गायन करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. पवित्र वारा वाहू लागला. सूर्याची कांती उत्तम झाली. यज्ञशाळेमध्ये विझलेले अग्निज्वाला आपोआप प्रज्वलित झाले. संपूर्ण दिशांमध्ये उमटलेला भयंकर शब्द शांत झाले. सर्व आनंदी आनंद झाला. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. दुर्गा सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य. अध्याय 10. देवी आराधना. शुंभ निशुंभांचा वध झाल्यानंतर देवांनी देवीची स्तुती केली. देव म्हणाले, हे देवी, तू शरणागतांची पीडा दूर करणारी आहेस. हे जगन्माते, तू प्रसन्न हो. या विश्वाचे कल्याण कर. तू चराचराची स्वामिनी आहेस. तू सर्व मांगल्यांचे मांगल्य करणारी आहेस. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या त्रिनयने नारायणी, तुला नमस्कार असो. तू शरण आलेल्यांचे रक्षण करतेस. भक्तांच्या पीडा दूर करतेस. हे देवी, तू आमचे भयापासून रक्षण कर. शरण आलेल्यांची दुःख पीडा दूर कर. लोकांना वरदा हो. हे देवी, तू जगाची एकमात्र आधार हो. तू अनंत बलाने संपन्न वैष्णवी शक्ती हो. या विश्वाची कारणभूता परमाया तूच आहेस. बुद्धिरूपाने सर्व लोकांच्या हृदयात विराजमान झालेली, त्याचप्रमाणे स्वर्ग मोक्ष प्रदान करणाऱ्या नारायणी देवी, तुला नमस्कार असो. तू मंगलदायिनी शिवा आहेस. शरणागता वत्सल गौरी आहेस. सृष्टीचे पालन करणाऱ्या सर्व गुणसंपन्न नारायणी, तुला नमस्कार असो. तू ब्रह्माणी आहेस. तू महेश्वरी आहेस. शंख चक्र गदा आणि धनुष्य धारण करणारी वैष्णवी शक्तिरूपा नारायणी, तू प्रसन्न हो. महाशक्ती धारण करणारी कौमारी कल्याणमयी नारायणी, तुला नमस्कार असो. भयंकर नरसिंह रूपाने दैत्यांचा वध करणारी, त्रिभुवनाचे रक्षण करणारी नारायणी, तुला नमस्कार असो. मस्तकावर किरीट, हातात महावज्र धारण करणारी इंद्रशक्ती रूपा नारायणी देवी, तुला नमस्कार असो. शिवदूती रूपाने दैत्यांच्या सेनेचा संहार करणारी, भयंकर रूप धारण करणारी नारायणी देवी, तुला आमचा नमस्कार असो. मुंडमालाने अलंकृत मुंडमर्दिनी चामुंडा रूपा नारायणी, तुला आमचा नमस्कार असो. महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, स्वधा, लक्ष्मी ध्रुवा, महारात्री, मेघा, सरस्वती, वरा, भूती, तामसी, नियता, ईशा, रूपिणी नारायणी, तुला नमस्कार असो. सर्व स्वरूपा, सर्वेश्वरी, सर्व प्रकारच्या शक्तीने संपन्न दिव्य रूपा दुर्गे देवी, सर्व भयापासून आमचे रक्षण कर. तुला नमस्कार असो. कात्यायनी, तीन नेत्रांनी शोभित तुझे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण करू. तुला नमस्कार असो. हे भद्रकाली, अत्यंत भयंकर आणि समस्त आसुरांचा संहार करणारे, तुझा त्रिशूल भयापासून आमचे रक्षण करू. हे भद्रकाली, अत्यंत भयंकर आणि समस्त आसुरांचा संहार करणारा तुझा त्रिशूल भयापासून आमचे रक्षण करू. तुला नमस्कार असो. चंडिके, तुझ्या हातातील खडग असुरांच्या रक्ताने माखलेले आहेत. ते आमच्यासाठी कल्याणकारक आहेत. आम्ही तुला नमस्कार करतो. देवी, तू प्रसन्न होऊन सर्व रोग नष्ट करतेस. सर्व मनवांछित सर्व कामना पूर्ण करतेस. जे तुला शरण येतात त्यांच्यावर विपत्ती कधीच येणार नाही. देवी अंबिके, तुझ्याशिवाय या दुष्ट महादैत्यांचा संहार कोण करू शकेल. या विश्वाचे कल्याण तूच करतेस. देवी प्रसन्न हो.
या समयासुरांचा वध करून तू आमचे रक्षण केलेस, तसे आम्हाला शत्रूच्या भयापासून वाचव. विश्वाची पीडा दूर करणाऱ्या देवी, आम्ही तुझ्या चरणावर लोटांगण घातले आहे. तुझे चरण वंदिले आहे. तू आमच्यावर प्रसन्न हो. हे त्रिभुवनाला वंदनीय असणाऱ्या परमेश्वरी, तू सर्व लोकांना वरदान दे. सर्वेश्वरी, तुला नमस्कार असो. ही देवाने केलेली स्तुती ऐकून नारायणी देवी प्रसन्न झाली. तिने लोकांना कल्याणकारक असा वर दिला. ती म्हणाली, पुढे भविष्य काळात शुंभ निशुंभ सारखे दैत्य निर्माण होते. त्यावेळी अवतार घेऊन मी त्यांचा नाश करेन. प्रत्येक अवतारात माझे नाव निरनिराळे असेल. असा वर देऊन देवी अदृश्य झाली. असे हे देवीचे महात्म्य. एकाग्र चित्ताने जे नित्य पठण करतील त्यांच्या सर्व पीडा दूर होतील. हे महात्म्य अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा या तिथींना जे श्रवण पठण करतील त्यांचे सर्व दुःख नष्ट होईल. सर्व संकटे, दारिद्र्य त्यांना कधीच त्रास देणार नाहीत. प्रियजनांचा विरह सहन करावा लागणार नाही. देवीने आश्वासन दिले आहे की हे माझे महात्म्य पठण केले जाते तेथे मी नित्य असते. अश्विन महिन्यात नवरात्रात जे पठण करतील त्यांना कुठल्याही पीडा होणार नाही. त्यांना समृद्धी मिळेल. भूत प्रेताची पीडा होणार नाही. शत्रूचा नाश होईल. मेधा ऋषींनी राजा सुरत व वैश्याला देवीचे महात्म्य सांगितले. ऋषी म्हणाले, अशी ही श्रीविष्णूची योग माया आहे. हिने मोहित झाल्यामुळे अपमान झाल्यावर सुद्धा तुम्हाला संसाराबद्दल आसक्ती वाटते. यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही या योग मायेला शरण जायला हवे. नंतर राजा सुरथाने व वैश्याने 3 वर्ष तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून घेतले. राजा सुरथाने आपले राज्य मागून घेतले व समाधी वैश्याने या संसारातून मुक्त होण्यासाठी अध्यात्म ज्ञान मागून घेतले. देवीने त्यांचे मनोरथ पूर्ण केले. अशा रीतीने सप्तपदीच्या पाठाने ऐहिक व पारमार्थिक दोन्हीही लाभ होतात. सप्तपदी हा सिद्ध ग्रंथ आहे. त्याचे हे कथानक आहे. नवरात्रीत हे अवश्य वाचावे. निश्चित लाभ होईल. देवीचे महात्म्य यात वर्णिले आहे. देवीचा महिमा गायला आहे. देवी तुम्हाला रूप देईल, जय देईल, यश देईल, श्रीमंती देईल, तुमच्या शत्रूचा नाश करेल, रोग पीडा दूर करेल, सर्व मनोकामना पूर्ण करेल. अध्याय 10. श्री गणेश दुर्गा सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य. अध्याय 11. श्री दुर्गा महिमा. हे देवी, दुर्गा देवीने भक्तांसाठी अनेक वेळा रक्षणाचे महत् कार्य केले. भक्त देवीची आदरपूर्वक मोठ्या श्रद्धेने पूजन करू लागले. देवीने भक्तांना सांगितले आहे, भक्त हो, मी तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकट काळी माझे स्मरण करताच मी प्रगट होऊन तुम्हाला दुःखमुक्त करेन. तुमच्या सुखासाठी मी सदा सर्वदा झटत राहीन. देवीची कृपा लाभावी, देवी प्रसन्न व्हावी म्हणून अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून 9 दिवस घट पूजा, होम हवन वगैरे प्रकारांनी पूजन देवीवर अचल निष्ठा ठेवून भक्त करू लागले. ही देवी दुर्गावर राहणारी म्हणून दुर्गा, उमा, गौरी, पार्वती, चंडी, चामुंडा, काली, कपालिनी, भवानी, विजया अशा भिन्न नावांनी भारतात ही देवी ओळखली जाते. पुराणकारांनी या देवींना दुर्गेच्या ठिकाणी एकरूप केले. दुर्गा ही दैत्यनाश, विघ्ननाश, रोगहरण, पापनाश, भीती व शत्रू नाहीसे करणारी देवी म्हणून तिची प्रसिद्धी आहे. भक्तीची विघ्ने, अरिष्टे आणि संकटे निवारण करणारी देवी म्हणून महाभारत कालापासून भक्त तिची मनोभावे पूजा करत आहेत. देवी दुर्गा भक्ताचे मनोरथ पूर्ण करते. भगवती दुर्गेच्या त्रिगुणात्मक शक्तीची 3 रूपे आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. महालक्ष्मी ही रजोगुणी देवता राजस रूपाने विराजली आहे. महाकाली ही चामुंडा नावाने ओळखली जाते. ती तमोगुणी देवता आहे. महासरस्वती ही सत्वगुणी आहे. काळ, ज्ञान व संगीत यांचे हे प्रतीक आहे. सत्व, रज आणि तपोगुण युक्त अशी दुर्गेची 3 रूपे असली तरी महिषासुरमर्दिनी हे तिचे रूप विख्यात आहे. सुंदर नेत्र असलेली, 10 हात 10 आयुधे धारण करणारी, दैत्यांच्या छातीत भाला खुपसणारी, दैत्यांचे केस उपटून दैत्याचे केस पकडून एक पाय रेडावर ठेवणारी ही सिंहवाहिनी महिषासुरमर्दिनी भक्तांच्या श्रद्धेचा अपार विषय बनली. या देवीची पूजा प्रचलित पौराणिक काळापासून असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आला आहे. दुर्गेच्या उग्र रूपात तिच्या पराक्रमाच्या गाथा सामावल्या आहेत. दुर्गेने आपल्या भक्तांसाठी अनेक दिव्य केले आहेत, म्हणूनच ती आदरणीय झाली आहे. महिषासूर राक्षस फार प्रबळ झाला होता. देवांना त्याने त्राही करून सोडले. इंद्र, ब्रह्मा, विष्णू चिंताक्रांत झाले.
ते शंकराकडे धावले. शंकराची अर्धांगिनी आदिमाया पार्वती, विश्वाची शक्ती, देवांनी तिला सांगितले, देवी, या संकटातून तूच आता आम्हाला सोडव. देवांनी केलेली विनंती ऐकता क्षणी तिच्या शक्तीचे तेजपुंज ज्वाला पृथ्वीवर अवतरली. त्या ज्वालेतून आदिशक्ती भगवती प्रकट झाली. विष्णूने तिला सुदर्शन चक्र दिले, शंकराने त्रिशूळ, लक्ष्मीने शृंगार, हिमालयाने सिंह दिला. सिंह हे धर्माचे प्रतीक आहे. अधर्मावर मात करण्यासाठी ती सिंहवाहिनी बनली. इंद्राने वज्र, वरुणाने शक्ती, यमाने तलवार, अग्निबाण दिला. तिने मग महिषासुराशी युद्ध केले. तिच्यावर जोरदार प्रहार करून महिषासुराच्या रूपाने जगात वावरणारी क्रूर असुरी शक्ती नष्ट केली आणि महिषासूर मर्दिनी म्हणून जगात प्रसिद्ध झाली. जय देवी, जय देवी, जय महिषासूर मर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. आंबे तुझ बिन कोण पुरविल आशा. अशी तिची आरती भक्तजन गाऊ लागले. हे संकट निवारण कर, क्लेशापासून सोडो, म्हणून ते दुर्गेला प्रार्थना करू लागले. अनाथ नाथे आंबे, त्रिभुवनी पाहता तुझा ऐस नाही, तू आमच्यावर करुणा कर, असे सांगू लागले. आंबेने शुंभ निशुंभाचा वध करून देवीचे संकट दूर केले. याच आंबेने चंडमुंड दैत्याने ठार मारले. ती चामुंडा म्हणून प्रसिद्ध झाली. चामुंडा ही महापराक्रम देवी आहे. कोणत्याही ठिकाणी प्रसंगी देव तिला शरण जातात, असे या देवीचे वर्णन केले आहे. श्री दुर्गा महात्म्य अध्याय 11 समाप्ती. श्री दुर्गा सहस्र. श्री दुर्गा महात्म्य अध्याय 12. बाणासूर हा एक प्रबल दैत्य होता. त्याने महान तप करून शंकराकडून अमरत्वाचे वरदान मागितले. कुमारी कन्येशिवाय अन्य कोणाच्याही हातून तू मरणार नाहीस, असा वर शंकराकडून मिळाल्यावर बाणासुराने त्रैलोक्यात उच्छाद मांडला. सर्व देवांनाही भयभीत केले. श्री विष्णूच्या आज्ञेवरून देवांनी यश आरंभलं. त्या यशातून दुर्गा देवी कन्या रूपाने प्रकटली. शंकरपती मिळावा म्हणून तिने दक्षिण सागराच्या तीरावर तपश्चर्या सुरू केली. या कुमारीच्या सौंदर्याची कीर्ती बाणासुराच्या कानी आली. बाणासुराने तिला आपल्याशी लग्न करण्यास सांगितले. तिने त्याला झिडकारले. बाणासूर संतापला. त्याने तिच्यावर हात टाकला. त्यातून युद्ध निर्माण झाले. त्या युद्धात बाणासुराचा वध झाला. दुर्गेने देवांच्या आणि भक्तांच्या संकट प्रसंगी त्यांचे रक्षण केले. वेगवेगळ्या वेळी देवीने निरनिराळे अवतार घेतले. दुर्गा हा तिचा 9वा अवतार आहे. दुर्गेने सांगितले आहे की मी वैकुंठात महालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात शिवा, ब्रह्मलोकात सरस्वती या स्वरूपात राहते. इंद्राने दुर्गेला विंध्य पर्वतात स्थान दिले. ती विंध्यवासिनी झाली. तिथे राहणाऱ्या लोकांची दुर्गा ही उपास्य देवता आहे. कांचीपुरम मध्ये कामाक्षी, मलयगिरीत भ्रामरी, केरळात कन्याकुमारी, गुजरातेत अंबा, कोल्हापुरात महालक्ष्मी, उज्जैनात कालिका, प्रयागमध्ये ललिता, विंध्य पर्वतात विंध्यवासिनी, वाराणसीत विशालाक्षी, बंगालमध्ये सुंदरी आणि नेपाळमध्ये गुह्यकेसरी अशी दुर्गेची पीठे व नावे आहेत. दुर्गेची प्रतिमा हे राष्ट्रशक्तीचे प्रतिरूप आहे. राष्ट्राचे शरीर, मनोबल, सर्वांगीण समृद्धी आणि अध्यात्म संपदा यांचा सुयोग या प्रतिमा स्वरूपात समावला आहे. आसुरी शक्तीवर देवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्रीत शक्तीपूजा करतात. गौरी ही शिवाची चितशक्ती, तिची उपासना बलप्राप्तीसाठी करतात. दुर्गापूजेचा उद्देशच बलसंहार व्हावा हा आहे. भारतीय युद्धाच्या प्रसंगी त्या युद्धात जय मिळावा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गा स्तोत्र म्हणायला सांगितले. अर्जुनाने रथावरून खाली उतरून दुर्गा स्तोत्र म्हटले. श्रीकृष्णाने वृंदावनात, गोलोकात व रास मंडळात दुर्गेची प्रथम पूजा केली. मधुकैटभ दैत्याच्या भीतीने ब्रह्मदेवाने तिची आराधना केली. रिपूर विजयाच्या वेळी शंकराने तिची प्रार्थना केली. दुर्वासाच्या शापाने ऐश्वर्यभ्रष्ट झालेल्या इंद्राने ऐश्वर्य प्राप्तीसाठी दुर्गेची उपासना केली. रावण युद्धाच्या प्रसंगी रावणाचा वध व्हावा, रामाचा विजय व्हावा म्हणून ब्रह्मदेवाने दुर्गेचे स्तवन केले. म्हणूनच भक्त दुर्गेला वंदन करतात. महिषासुराला मारणारी महामाया चामुंडा, गळ्यात मुंडमाळा धारण करणारी अशी ही देवी, मी तुला नमस्कार करतो. तू मला द्रव्य दे, आरोग्य दे, विजय दे. श्री दुर्गा महात्म्य अध्याय 12. सप्तशती कथासार. श्री दुर्गा महात्म्य अध्याय 13. रौरव असुराला दुर्गासूर नावाचा एक पुत्र होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि मला त्रैलोक्याचे राज्य मिळावे व पुरुषाच्या हातून मृत्यू होऊ नये असे 2 वर मिळवले. इंद्राविरुद्ध त्याने युद्ध पुकारले. देवांचे आणि
दैत्यांचे तुंब युद्ध सुरू झाले. देवानी दैत्य सैन्याचा फडशा पाडला. परंतु शुक्राचार्य त्यांचा सेनापती असल्याने संजीवनी विद्येच्या जोरावर तो मरून पडलेल्या दैत्य सैनिकांना पुन्हा जिवंत करीत असे. दुर्गासुराने बृहस्पतीला गरडा घालून कैद केले व पाताळात स्नानबद्ध करून ठेवले. इंद्राचा दुर्वासुराने पराभव केला. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी त्याने आपला मोर्चा काशीकडे वळवला. देवाची कठीण अवस्था झाली. दुर्वासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही, मग काय करावे? तेव्हा देवीने पार्वतीला ही कामगिरी करण्यास सांगितले. पार्वतीने विजय या नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले व ती दुर्गासुराशी युद्ध करण्यास रणांगणावर धडकली. दुर्गासुरावर शस्त्राचा मारा सुरू करून त्याला जर्जर केले. तिच्या पराक्रमापुढे त्याचा निभाव लागला नाही. विजयाने त्याच्यावर जोरदार मारा करून त्याला ठार मारले. दैत्य सैन्य मागे हटून पळू लागली. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांच्यासारख्या बलाढ्य दैत्यांना देखील विजयाने ठार मारले. हे वृत्त ऐकून ताळंजब राक्षस संतापला आणि त्याने विजयावर एक प्रचंड पर्वत फेकला. विजयाने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून विजयाने त्याला ठार मारून विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले. 10व्या दिवशी जय मिळाल्याने विजयादेवीचा सर्व देवांनी जय जयकार केला. या दिवसाला विजयादशमी नाव मिळाले. याच दिवशी रामाने रावणावर आक्रमण केले आणि त्याच्याशी युद्ध करून त्याच्या 10 शिरांचे छेदन केले. म्हणून या दिवसाला दशहरा असे नाव पडले. पुढे या शब्दाचे रूप दसरा असे झाले. अश्विन शुद्ध दशमी या दिवशी नक्षत्राच्या उदयाच्या वेळी विजय हा मुहूर्त असतो. यावेळी इच्छा केलेली आणि कार्यारंभ केलेली सर्व कार्य सिद्धीस जातात. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याला लोक या दिवशी प्रारंभ करतात. हा पराक्रमाचा दिवस म्हणून राजपूत लोकांनी या दिवशी मोहीम करून विजय मिळवला आहे. अर्जुनाने अज्ञातवासात असताना शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली आपली शस्त्रे या दिवशी काढून घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरवांवर स्वारी करून विजय मिळवला. विजयादशमी हा देशाचा सैनिकी सण आहे. शौर्य संपन्न, विद्या देणारी दुर्गेच्या वरदानाचे प्रतीक म्हणून विजयादशमीला अतिशय महत्व आहे. या मंगलदिनी लोक शमीपूजन करतात. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. या मुलाने घोडशहरी ऋषींकडे राहून विद्यार्जन केले. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी त्याची फार इच्छा होती. त्याचा फारच आग्रह पडल्यामुळे त्याचा गुरु त्याला म्हणाला, तुझा एवढा आग्रह आहेस तर तू शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा व त्या देखील एकाच माणसाकडून मला दक्षिणा म्हणून आणून दे. परंतु एकाच माणसाकडून एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते. या काळी रघुराजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणार होता, पण त्याच्याजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या मुद्रा 3 दिवसात देण्याचे आश्वासन रघुराजाने कौत्साला केले आणि त्याने इंद्राबरोबर लढण्याची तयारी केली. ही गोष्ट इंद्राला समजली तेव्हा इंद्राने अयोध्या नगरीच्या बाहेर आपट्याच्या आणि शमीच्या वृक्षावर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने 14 कोटी मुद्रा कौत्साला दिल्या आणि उरलेल्या मुद्रांचा आपट्यांच्या आणि शमीच्या वृक्षाखाली ढीग करून त्यांनी लोकांना नेण्यास सांगितलं. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली. यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या वृक्षाची पूजा करून आपट्याची पाने सुवर्ण मुद्रा म्हणून लुटण्याचा प्रघात आला. या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करतात. शमी पाप शमवते. शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी आहे. अर्जुनाच्या बाणाचे धारण करणारे आहेस. हे शमी, रामाने तुझी पूजा केली. मी यथकाल विजय यात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न सुखकर कर. दसऱ्याला अपराजित दशमी असे म्हणतात. ज्या ठिकाणी शमीची पूजा होते त्याच ठिकाणी अष्टदल कमल काढून त्यावर दुर्गेची मूर्ती ठेवतात व पूजा करतात. जीवनाची सर्वोच्च साधना म्हणजे शक्ती प्राप्त करून शक्तीचे मुख्य लक्षण कधीही पराभूत न होणे हेच आहे. तिचे अंतिम फळ विजय प्राप्ती होय. गळ्यामध्ये विचित्र हार घालणारी, जिच्या कमरेत चकचकणारा सुवर्ण मेखला आहे
अशी ही भक्ताचे कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजिता देवी मला विजय देऊ. दसऱ्याच्या दिवशी रूप देही, जय देही, यश देही, द्विषोदेही अशी दुर्गेची प्रार्थना करतात. संकटावर मात करता यावी यासाठी दुर्गा पूजेची अत्यंत आवश्यकता आहे. दुर्गेचे चिंतन केले की भक्ताला कसली चिंता राहत नाही. दुर्गा पूजा ही शक्तीपूजा आहे. या शक्तीलाच ईश्वराचे रूप आहे.